ऑगस्टला 15 वर्ष सेवासाई फाउंडेशनच्या पूर्ण कार्यप्रणालीला पूर्ण झालेली आहेत. आत्तापर्यंत 6 लाखाच्या वरती व्हॉलेंटियर्स सेवासहयोगमध्ये काम करत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातून आपल्याला त्याची सहकार्य मिळत आहे. सेवासहयोग ही संस्था जी आहे तर महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे लडाखपासून तर इथे आपल्याला कन्याकुमारीपर्यंत आपलं सगळ्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी उपक्रम चालू आहेत. सेवासहयोगच्या कार्यप्रणालीत बोलायला झालं तर आजचा जो आपला जो उपक्रम आहे शिक्षक टीचर्स सायन्स टीचर ट्रेनिंग हाही एक त्यातलाच भाग आहे. तो म्हणजे नॉलेज ऑन व्हील जी फिरती प्रयोगशाळा जी आदित्य बिर्ला आणि सेवासहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याकडे चालते ह्याचं हे 3रं वर्ष आहे. आणि तुमच्यापैकी सायकल कुणाला चालवता येते? सगळ्यांना येते? इकडे पण सगळ्यांना येते? अरे वा. हां, सायकल चालवताना सायकलचं जे टायर असतं ते जर गुळगुळीत झालेलं असेल तर सायकलला आपण वेगाने चालवू शकतो का? का नाही? स्लिप होतं. बर, सायकल चालवत असताना खूप वेगाने जाते आणि तो जो ब्रेकचा गट्टा आहे ना तो खराब झालेला आहे. सायकल थांबवू शकतो का आपण? का? म्हणजे आपल्याला वेग वाढवण्यासाठी सुद्धा घर्षणाची आवश्यकता आहे आणि वेग मर्यादित किंवा नियंत्रित करण्यासाठी सुद्धा आपल्याला घर्षण म्हणजे घर्षण खूप आवश्यक आहे. तुम्ही सकाळी लवकर आटोपत असाल आणि अंघोळ बिंघोळ आटोपली का डोक्याला विशेषतः मुलीसुद्धा ज्यावेळेस त्या केस वगैरे धुतात त्यावेळेस त्या येतात आणि केस कोरडे करायचे असले का त्या टॉवेलनी वगैरे किंवा कपड्याने पुसण्याच्या आधी असं करतात, बरोबर ना? ते असं करणं म्हणजे नेमकं काय असतं? असं करतो ना आपण. आपल्याला कोणी शिकवलेलं असतं का? ते आपण करतो ना. का करतो? पण आपल्याला माहिती आहे की असं केलं का जे केसांमध्ये जे पाणी आहे ना ते दूर फेकलं जाणार आहे. मग ते हे असं करणं नेमकं काय असतं? तो खाली जाईल. अजून म्हणजे मी थांब सांगायच्या आधीच तो थांबला. आता परत खाली जा सांगितलं तर तो जाणार. बघा मी परत करतो. त्याला तुम्ही सांगितलं मध्येच थांब तरी तो थांबणार. खाली जा सांगितलं तर खाली जाणार. खाली जा, थांब. खाली जा. बघा जे काही केलंय ते तुमच्या समोर केलेलं आहे आणि मी मुद्दाम सांगतो मी साहित्य असं निवडलेलं आहे की तुम्हाला ते सहजी मिळू शकेल. आता माझा प्रश्न असा आहे, बघा मी हे सगळं उघडून दाखवणार आहे, त्याच्यात काही असं हे नाही. माझा प्रश्न असा आहे का हा चेंडू परत तेच आहे, त्याला नाक कान डोळे मेंदू सजीव नाही काहीच नाही तरी पण तो आज्ञाधारक आहे का? हेच करतात. एखाद्या म्हणजे अगदी रसायनशास्त्रात जर सांगितलं तुम्ही वेगवेगळे कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स वापरता म्हणजे सौंदर्य प्रसाधनं. ते जे सौंदर्य प्रसाधन आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय असं वाटतं की नुसतं काय पावडर अशी लावली की झालं. पण ते पावडर लावताना किंवा तुम्ही जे काही बेस क्रीम लावतात किंवा त्याच्यावर काहीतरी कुठले तरी क्रीम लावतात किंवा एखादं औषध विकसित करताना तर ह्या सगळ्या गोष्टींचा ते एक पॅरामीटर बदलून बघतात. म्हणजे पावडर जर जास्त कालावधीसाठी जर चेहऱ्यावर राहिली पाहिजे तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? मग हा घटक बदलून बघा, त्यांचं प्रमाण बदलून बघा, ते काहीतरी उच्च तापमानाला येऊन बघा, कमी तापमानाला येऊन बघा, मग त्याला अजून आपण दाब दिला तर काय होईल, असे वेगवेगळे घटक बदलून बघतात आणि मग तो अपेक्षित परिणाम साधण्यासाठी त्या सगळ्या प्रक्रिया करतात. आणि तेच संशोधन आहे. संशोधनामध्ये आपल्याला असं वाटतं की संशोधन म्हणजे फार मोठं, पण संशोधन शब्दामध्ये धन आहे. तर ते धन जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर त्याच्या आधीचे जे संशोध आहे ना त्याला तुम्ही जास्त काय म्हणतात मग त्याच्यातनं जे आतमध्ये जे पाणी गेलेलं आहे म्हणजे त्या बाहेर आलेलं आहे ते परत आतमध्ये जातं. आतमध्ये गेल्यामुळे त्याचं वस्तुमान वाढतं, वस्तुमान वाढल्यामुळे घनता वाढते, घनता वाढल्यामुळे तो परत खाली जातो. परत आपलं आर्किमिडीज प्रिन्सिपल, घनता, उत्प्लाविता बल एवढंच नाही तर मी परत एक संदर्भ परत देतोय ज्याला तुम्ही टग ऑफ वॉर म्हणता किंवा रस्सीखेच म्हणता ना. रस्सीखेच हे वेगळं तिकडे काही नसून बलांचं संतुलन आहे. वेगवेगळे बल म्हणजे जो जास्त तो परिणामकारक, जो कमी तो हरणार. इथे पण तेच होतंय. इथे ज्यावेळेस
गुरुत्वीय बल त्याला खाली ओढतंय आणि उत्प्लाविता बल त्याला, म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये बॉयन्सी म्हणतात, बॉयंट फोर्स इज पुशिंग इट अप अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज पुलिंग इट डाऊन. ज्यावेळेस जे जास्त असतं ती क्रिया होते. इथे पण तेच होत आहे. इथे काय आहे, उत्प्लाविता बल आहे. उत्प्लाविता बल म्हणजे बॉयन्सी, म्हणजे त्याला वरती ढकलत आहे आणि गुरुत्व त्याला खाली ओढतंय. ज्यावेळेस ते दोन्ही, जो जास्त आहे तो परिणाम तुम्हाला इथे जे आहे ते उत्प्लाविता बल जास्त आहे, म्हणजे वरती ढकलणारं बल जास्त आहे. आणि ज्यावेळेस मी दाबतो त्यावेळेस त्यामध्ये आतमध्ये पाणी गेल्यामुळे त्याचं वस्तुमान वाढतं, घनता वाढते. म्हणजेच काय होतं, गुरुत्वीय बल उत्प्लाविता बलावर मात करतं आणि मग ते खाली जातं. आपल्याला आपले हे सर अवेलेबल करून दिले, त्या संदर्भात मी धन्यवाद मानते त्यांचे. आणि आपण सर्वांना, आपण टीचर्स लोक आपल्या मुलांना असं सायन्स शिकवत असतो, असं सहज शिकवून देतो की असं असं असतं, म्हणजे काही हा फ्रिक्शनल फोर्स असतो, हा लिनियर मोशन असतं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असतं. बट जेव्हा आपण त्यांना कृतीमधून दाखवतो का असे लहान लहान खेळणी आहेत, त्यांच्यामधनं जर दाखवलं तर त्यांना ते लगेच समजून जाईल, फक्त सांगून कधीच कळत नाही. आणि मग त्यामुळे हे सरांनी जसं आपल्याला जे खेळणी आहेत लहान लहान, त्याच्यामध्ये कोणते फोर्स, नंतर तिथे लिनियर मोशन होतं, कुठे सेंट्रिपिटल फोर्स होतं, हे असं आपल्याला दाखवून दिलं. आणि त्यामुळे आपल्याला पण मुलांना सांगण्यासाठी सुद्धा सोपं जाऊ शकतं आणि त्यामुळे मुलंसुद्धा ते कायमचं लक्षात ठेवून देऊ शकतात. कारण की नुसतं व्याख्या सांगून आपल्याला लक्षात राहत नाही, जोपर्यंत आपण कृती करून दाखवत नाही तोपर्यंत मुलांना समजतसुद्धा नाही. नुसतं सांगून कधीच कळत नाही आणि जेव्हा आपण कृती करतो ते कायमस्वरूपी लक्षात राहतं, असं सरांनी आपल्याला पूर्णपणे पटवून दिलं. त्या संदर्भात सरांचं